ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की युद्धखंड. देवांनी आपला अधिकार व स्वातंत्र्य गमावल्यामुळे देव खूप दुःखी होते. ते शिवांना शरण जात. त्यावेळी शिव हे नारदांना बोलवतात आणि नारदांना जालंधरांच्या राज्यसभेत पाठवतात. नारद हे जालंधराच्या राज्यसभेत जातात. दैत्यराजां हा जालंधराचा योग्य सत्कार देखील करतात. नारदाला आपल्या राज्यामध्ये किती सारी संपत्ती आहे, किती वैभव आहे हे दाखवतात आणि नारदांना ते बघून समाधान देखील वाटते. परंतु त्यावेळेस नारद जालंधरांना म्हणतात की तुमच्याकडे अनेक प्रकारची मानके आहेत, रत्ने आहेत, परंतु फक्त तुमच्याकडे श्रीरत्न नाही. कैलासावर शिवजींची पत्नी ही सर्वांग सुंदर आहे. ती अनेक दिव्य लक्षणांनी युक्त अशी आहे. तरी तुझ्या राज्यात ते श्रीरत्न असणे खूप आवश्यक आहे. एवढीच कमतरता फक्त तुझ्या राज्यात आहे. एवढे बोलून नारद हा तिथून निघून जातो. नारद जालंधरच्या मनामध्ये पार्वतीविषयी लालसा निर्माण करून पुढे निघून जातो आणि नारदांच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकल्यानंतर जालंधराच्या मनात देखील लालसेच्या लहरी ह्या निर्माण होतात. पार्वतीच्या रूपाचा जालंधर विचार करू लागतो. जालंधरच्या मनामध्ये पार्वतीची प्राप्तीची इच्छा ही निर्माण होते. जालंधर हा राहू नावाच्या एका दूताला शंकराकडे पाठवतो आणि राहू जालंधरला सांगतो की तू कैलास पर्वतावर जा. तेथे शिव आहेत. ते विरक्त आहेत. त्यांना सांग की तुमच्याजवळ श्रीरत्न आहे आणि जालंधरजवळ सर्व प्रकारची रत्ने आहे, परंतु श्रीरत्न हे मात्र नाही. त्यामुळे तुमच्याकडील श्रीरत्नाला म्हणजे पार्वतीला तुम्ही आमच्याकडे पाठवा, असे तो राहूला काम करण्यासाठी सांगतो. त्याप्रमाणे राहू देखील कैलास पर्वतावर जातो. तो जालंधरचा सर्व निरोप शिवजींना सांगतो. तो निरोप ऐकल्यानंतर शिव भ्रूमध्यामध्ये वज्रसमान एक भयंकर पुरुष निर्माण करतात. तो पुरुष राहूचा गळा पकडतो आणि त्यामुळे राहू अतिशय घाबरतो आणि तो महादेवांना शरण जातो आणि राहू म्हणतो की माझी चूक झाली, मला क्षमा करा. या गरीब ब्राह्मणाला तुम्ही सोडून द्या. त्या गरीब ब्राह्मणे त्याची याचना केल्यामुळे त्याची सुटका होते आणि तो गण कीर्तिमुख मुख नामाने तेथे प्रसिद्ध होते. आज देखील शिवपूजन करताना कीर्तिमुखाची प्रथम पूजा ही केली जाते. राहूची शिवांच्या गणाच्या हातून सुटका झाल्यानंतर तो जालंधरकडे जातो. कैलास पर्वतावर घडलेली सर्व हकीकत तो जालंधरला सांगतो. हे ऐकल्यानंतर जालंधर हा क्रोधित होतो. त्याच्या मस्तकावरील मुकुट हा खाली पडतो. अशुभ चिन्हे हे दिसू लागतात. अनेक अपशकुन देखील होतात. त्यावेळी जालंधर मोठी सैन्य घेतो आणि तो शिवांच्या कैलासावर जातो. जालंधर हा त्याच्या सैन्यासह संपूर्ण कैलास पर्वताला हा वेढा घालतो. शिव देखील नंदी आणि गणांना युद्ध करण्याची आज्ञा हे देतात. दैत्यराज जालंधर आणि शिवगण यांच्यात महायुद्ध सुरू होते. अनेक दैत्य हे ठार होतात, परंतु त्यांना शुक्राचार्य हे पुन्हा जिवंत करतात. शिवांनी आपल्या मुखातून विशालकाय कृत्या निर्माण केली आणि तिने असुरांना पूर्णपणे खाऊन टाकलं आणि शुक्राचार्यांना देखील गिळून टाकले. युद्धभूमीत सुरू असलेली घटना ऐकल्यानंतर शिव हे स्वतः वृषभावर आरूढ होतात आणि आपल्या पराक्रमी गणांना घेऊन ते ताबडतोब त्या रणभूमीत येतात. सर्वजण मोठमोठ्या गर्जना करतात आणि दैत्यावर चालून जातात. शिव गणसमूहांबरोबर युद्धास येतात. हे पाहून जालंधर अतिशय संतापतो आणि तो बाणांचे आच्छादन करून शिवगणांना बंदिस्त करून टाकतो. शिव हे मात्र ते बाणांचे आच्छादन छेदून टाकतात. शिव हे आपल्या त्रिशूलाने अनेक दैत्यांचे शिर उडवतात आणि हे सर्व बघितल्यामुळे दैत्य मिळेल त्या दिशेने ते पळू लागतात. जालंधर आपल्या सैन्याला आक्रमणाचा आदेश करतो, पण कोणीही दैत्य युद्धभूमीस थांबण्यास तयार होत नाही. जालंधर शिवजींना आपल्याबरोबर लढण्याचे आवाहन करतो आणि तो शिवजींवर अनेक बाण सोडतो. परंतु शिव ते बाण मोडून टाकतात. शिवजींनी बाण सोडून जालंधराचा रथ तोडला.
अश्व मारून टाकले, धनुष्यबाण देखील तोडून टाकले. त्यावेळी गदा घेऊन जालंधर शिवांवर आक्रमण करतो. शिवांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी जालंधरची गदा ही तोडून टाकतात. जालंधरचे शिवापुढे काही चालत नाही. त्यामुळे तो एक मायावी रूप धारण करतो. तो शंकराचे रूप धारण करून तो पार्वतीकडे जातो आणि पार्वतीने त्याचे मायावी रूप हे ओळखले व ती अंतर्धान पाहून मानस सरोवराच्या तीरावर जाते. पार्वती ही श्रीहरींचे स्मरण करते आणि सांगते की जालंधरच्या पत्नीच्या प्रतिव्रतेचा भंग करा म्हणजे जालंधरला मारता येईल. पार्वतीच्या आज्ञेनुसार जालंधरच्या पत्नीचा प्रतिव्रत भंग करण्यासाठी श्रीहरी हे जालंधरच्या नगरात जातात. श्रीहरींनी त्यांच्या मायेने जालंधरच्या पत्नीला एक भयानक असे स्वप्न पाडले. त्यामुळे रंदा ही झोपेतून जागी होते. सकाळ होती आणि वृंदाला चैन पडेना म्हणून ती सख्यांना घेऊन वनात जाते आणि तेथे तिच्या मागे राक्षस लागतात. ती पळते तेव्हा तिला एक ऋषी दिसतात आणि त्या ऋषींनी तिला राक्षसापासून वाचवतात. वृंदेने आपले पती लढायास गेले हे ती त्या ऋषींना सांगते. त्यावेळी ऋषी तिला पतीचे शरीर व डोके वेगळे झालेले दाखवतात. त्यावेळी वृंदाने हात जोडून विनंती केल्यामुळे मायावी जालंधर हे जिवंत होतात. वृंदा आणि मायावी जालंधर हे एकत्र राहू लागतात. एक दिवस तिला कळते की हे मायावी आहेत. वृंदेने ध्यान केले आणि तिच्या शरीरातून दिव्य तेज प्रगटले आणि ते पार्वतीच्या तेजात मिसळले. पार्वती हे अदृश्य झाल्यानंतर जालंधर पुन्हा लढाईसाठी युद्धभूमीवर येतो. आता मात्र जालंधरची मायावी शक्ती ही नाहीशी झाली होती. शिवांनी जालंधरला येताना पाहताच त्यांनी त्याच्यावर आक्रमण केले आणि शिवांनी आता रौद्ररूप धारण केले होते. हे रौद्ररूप पाहून सर्व असुर सैन्य चारी बाजूंना पळून गेले. जालंधराने निर्माण केलेली माया देखील पुन्हा नष्ट झाली. जालंधराने शिवजीवर बाणांचा वर्षाव केला आणि शिवांनी ते सर्व बाण मोडून टाकले. शुंभ व निशुंभ या दैत्यांना देखील दूर पळून लावले. तरी देखील जालंधर हा लढतच होता. त्याचा अहंकार काही केला हा नाहीसा होत नव्हता. जालंधर शिवांना म्हणतो की मी सर्व देवांना प्रारंभी जिंकले आहे. सर्व लोकांवर माझी सत्ता आहे. माझा कोणीही देखील नाश करू शकत नाही. तुम्ही देखील मला मारू शकत नाही. मीच त्रैलोक्याचा राजा आहे. त्यावेळी शिव एक सुदर्शन चक्र निर्माण करतात आणि ते जालंधर दैत्याच्या अंगावर सोडतात. त्या चक्राने ताबडतोब जालंधरचे डोके हे धडावेगळे होते. जालंधराचे धड खाली पडते. जालंधराचा मृत्यू पाहून दैत्यसेना पळून जाते आणि जालंधरला आपल्या पापांचे प्रायचित्त हे मिळते. जालंधरचा मृत्यू झाल्यानंतर सर्व देवता ह्या संतुष्ट होता आणि मोठा आनंद उत्सव साजरा करून ते शिवांची स्तुती करतात. शिवांना म्हणतात की तुम्ही भक्तांचे दुःख निवारण करता. देवालाही तुमचा महिमा कळत नाही. तुम्ही सर्वव्यापक असून दीनदयाळू आहात. तुमच्या कृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त होते. मानवाला मोक्ष प्राप्त होतो. आजपर्यंत अनेक भक्तांना तुमच्या कृपेने मुक्ती प्राप्त झाली. अनेक ऋषी, मुनी, राजे, स्त्री, पुरुष, भक्त या सर्वांचाच तुम्ही उद्धार केला. आजपर्यंत लोकांनी आपली भक्ती करून नरजन्माचे सार्थक करून घेतले. तुम्ही खरं परब्रह्म आहात. देवांची अशी स्तुती ऐकल्यानंतर शिव प्रसन्न होतात आणि देवांना वरदान देऊन ते अंतर्धान पावतात. जालंधरच्या वधानंतर शिवांची जेव्हा स्तुती केली जाते त्यावेळी शिव म्हणतात की जालंधर हा माझा अंश होता, पण तुमचा त्रास दूर करण्यासाठी मी त्याचा वध केला. त्यावेळी देव म्हणतात की प्रभू पार्वतीच्या आज्ञेने श्रीहरींनी वृंदाला मायेने मोहित केले आणि वृंदेला हे कळाल्यावर तिने अग्निप्रवेश हा केला, परंतु श्रीहरी अजून त्या चितेजवळ बसून राहिले आहे. त्यावेळी शिव म्हणतात की शिवा नावाची भगवती इच्छित मनोरथ पूर्ण करणारी आहे आणि त्यामुळे तुम्ही तिला शरण जा, तिची स्तुती करा आणि विष्णूचा मोह नाहीसा करा. शिवांच्या सांगण्यावरून देवांनी प्रकृती देवीची स्तुती केली. देवी प्रकट झाली. तिने देवांना 3 बीजे दिली. ती 3 बीजे वृंदेच्या चिताभूमीत पेरली गेली. त्याच्यामधून धात्री, मालती आणि तुलसी या वनस्पती प्रगट झाल्या आणि श्रीहरी आपले दुःख विसरून धात्री आणि तुलसीला घेऊन हे वैकुंठात गेले. तुलसी श्रेष्ठ असून ती सर्वांना अतिशय प्रिय आहे.
मित्रांनो, यापुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.